चेंडू स्वतः पालातूमध्ये घेण्याचा प्रयत्न आपण पाहताय. एक सिंगल आले आणि या सिंगलच्या माध्यमातून श्री गणेश झालाय, प्रारंभ झालाय, आरंभ झालाय, सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आपण पाहू शकाल जबरदस्त सामने पाहिले. आता मात्र पहिल्या फेरीतील ए गटातील शेवटची मॅच रेनोशी यंगस्टर कुरोशी यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट बॉलिंग यावेळेस आपण पाहत आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ रेनोशी आणि यंगस्टर कुरोशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं गरजेचं असेल. खूप मेहनत असते कोणतंही कार्य करायची, स्पर्धा भरवायची तर खूप मेहनत असते आणि या मेहनत केली आहे जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबेल स्वर्गीय अरुणभाई कदम यांच्या संपूर्ण टीमने. यावेळेस आपण पाहतोय अपील करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड शॉट लेगमधून आपण पाहतोय चेंडू एक सिंगल येते. दुसरीसाठी कॉलिंग नकार दिलाय. सिंगल आली, सिंगलने धावफलक सरसवलंय. धावसंख्या लगावली गेली. धावफलकावरती 2 या अंकावरती 3 चेंडू झालेत आतापर्यंत. पहिला चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आलाय आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या मात्र 2 धावा. जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही क्रिकेटमध्ये काय कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला आवश्यक असते. तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर कुरोशी टीम आणि रेनोशी टीम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. स्लोअर चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. फ्लॅट स्ट्रोक, 1 बाउन्स साईल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या धावा 4. येतोय चौकार. जबरदस्त फटका, चांगली कामगिरी. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र समीर शिलार. मी म्हटलं अजित समीर आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. सलामी जोडी, सलामी बॅटर जी दमखम दाखवतात रेनोशी टीमकडून. आज चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये समीर शेलार, अजित शेलार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. मयूर शिंदेवरती आक्रमण केलंय. आठ चेंडू स्वतः फॉलोथ्रूमध्ये घेण्याचा प्रयत्न. कॅड्रॉप होईल. एक सिंगल येते, मिसफील्ड झाली आहे. कॉलिंग नाही आहे. सिंगलने धावफलक सरसवले. धावसंख्या येते धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपन्न झाला. धावा झाल्या त्या 7 धावा. समीर शेलार खेळतायत. 3 चेंडूचा सामना केलाय. एक चौकारण्याशी 6 या अंकावरती आणि अजित शेलार खेळतायत. 2 चेंडूचा सामना केला. 1 या अंकावरती. नेहमी या खेळाडूच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. एक हसरा चेहरा असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अजित शेलार. यावेळेस बघा पॉईंटवरती खेळतोय. कट करण्याचा प्रयत्न कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकाची सांगता. प्रथम बॅटिंग करत असताना रेनोशी संघ यंगस्टर कुरोशी संघाविरुद्ध बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 8. टीम मीटिंग नकोय, विनंती असेल टीम मीटिंग करू नका प्लीज. अगोदर आपल्या स्पर्धेला उशीर झालाय. मी पहिलंच म्हटलं आपल्याकडे 4 षटकं आहेत. 3 प्रॉपर गोलंदाज, एक पार्ट टाइम गोलंदाज. असं कोणत्या गोलंदाजाला कधी यूज करायचं हे 5 चेंडू होतात तेव्हा तुम्हाला कळलं की पुढच्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित करायचं आहे. आपल्याकडे 4च षटकं आहेत. 3च गोलंदाज प्रॉपर असतात. एखादा पार्ट टाइमचा यूज करतात. काही संघांमध्ये 4चे 4 बॉलर असतात प्रॉपर. विनंती असेल. पहिले षटक संपन्न झाले. धावा झाले ते मात्र 8 धावा. प्रथम बॅटिंग करतोय रेनोशी टीम. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एफर्ट मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी रेनोशी आणि यंगस्टर कुरोशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटकासाठी येतोय सुजल. सुजल गोलंदाजी करेल. समीर शेलार, अजित शेलार यांच्या माध्यमातून. समीर शेलार आणि अजित शेलार आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 2 धावा. खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सुजल चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. चला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. सेकंड षटक. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांनी हिरलं. एक अतिरिक्त सिंगल येते वाईडची आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या
9 धाबा 9 रन्स. समीर शेलार स्ट्राईक रेटवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सुजल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू खराब आलाय पण त्यानंतर पाहूया. पुन्हा 30 लाईन लेंथ आउटसाईड दी ऑफ स्टंप. उजव्या ॲस्टिनच्या खूपच बाहेरील चेंडू आणि आणखीन एक वाईड आलाय. बघा क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या मात्र 8 धाबा आणि आता मात्र 2 वाईड आलेत. तब्बल धाबा झाल्यात त्या 10. 10 रन्स. 10 धाबा धावफलकावरती. 10 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाबे येते धावा झाले ते धावफलकावरती. 11 सलग 3 वाईड येतील. 11 धाबा 11 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला समीर शेलार अजित शेलार ही जोडी मैदानामध्ये. त्यामुळे स्कारपेट न खेळलाय. गॅपमध्ये नो मॅचला चेंडू सरसर निघेल. मिळतील ते धाबा. 4 येतोय चौकार. 4 धाबा आले आणि 4 धावांनी धावफलक सरसवलं गेलं. 15 या अंकावरती 15 रन्स. स्कोर कार्डवरती 15 धाबा आल्या. चांगली कामगिरी, चांगली धमकम, चांगली पडसड. इथे मात्र आता मात्र बॅटिंग चांगली पाहायला मिळते. 15 रन्स. सेकंड ओव्हर प्रोग्रेस आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावा झालेत त्या 15 धावा 15 रन्स. आक्रमण केलं. हॅप ट्रॅकरला उडवलाय. मिळतील त्या धावा 6. येतोय षटकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये. धावा झालेत त्या 21 धावा 21 रन्स. नाणेफेक जिंकली. एक्स्ट्रा कुरोशी टीमनं फिल्डिंग निवडली. मात्र बॅटिंग मात्र जबरदस्त पाहायला मिळते. ती मात्र समीर शेलार आणि अजित शेलार या जोडीच्या माध्यमातून चांगली फायटिंग करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. हिटिंग आणि प्रॉपर टायमिंग मैदानाच्या आतमध्ये. 21 धाबा समीर शेलार 5 चेंडू आणि 16 धावसंख्येवरती. यावेळेस फसलाय. डाव उधळलाय. समीर बाद होईल. फसवलाय, चकवलाय. आउटसाईड दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे पूर्णतः यश मिळवलंय आणि विकेट येते. एक विकेट आली आणि पहिल्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतं. 21 या अंकावरती समीर शेलार बाद होईल. न्यू बॅटर लिनोची टीमकडून दाखल होतोय. गणेश शेलार. गणेश शेलार दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. समीर शेलार बाद झाले. आता मात्र दाखल झाले ते मात्र गणेश शेलार. चला गणेश लवकर जायचंय. वेळ अपुरा आहे. बरेच मॅचेस खेळवायचे आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहू शकाल. एकविसावा न्यू बॅटर गणेश शेलार मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेल. धावा झाल्या त्या 22. 22 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहूया चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेस कमबॅक केलंय. दाव्या झाले ते मात्र
22 रन्स 22 22 धावफलकावरती सद्यस्थितीला पाहायला मिळते. चांगली कामगिरी, चांगला एफर्ट देण्याचं काम प्रत्येकाचं टिचून इथं सुरू आहे. गोलंदाजाचं काम करतोय, फलंदाजाचं काम करतायत. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू येईल, सिंगल येते आणि सिंगलने आपण पाहतो धावफलकावरती धावाला येते मात्र 23 धावा 23 रन्स धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 15 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. 5 वाईड चेंडू. इथे पाहायचंय एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट धावा दिल्या त्या मात्र 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जाईल. 25 या अंकावरती 25 रन्स. बघा जेवढे चेंडू लिगल डिलिव्हरी केले त्याच्यावरती सिंगल डबल आलाय, तरी देखील वाईड चेंडूने हे एक्स्ट्रा भर दिल्या. त्याच्या बदली 4-6 आले असते तरी काही फरक पडला नसता, परंतु इथे एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा धावा ह्या जास्त डोकेदुखी देत असतात. धावा दिल्या त्या 25. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगलच्या माध्यमातून धावा दिल्या धावफलकावरती 26 धावा 26 रन्स आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. प्रथम बॅटिंग करत असताना रेनोशी टीमची धावसंख्या झाली 1 विकेटचं पतन, 26 धावा धावफलकावरती. चला विनंती असेल लगेचच षटक क्रमांक 3च्या गोलंदाजाला 5 रन करा. जास्त वेळ दौडू नका प्लीज. आपल्या स्पर्धेला अगोदर उशीर झाला आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला आहे. धावा झाल्यात त्या मात्र 26. 1 विकेटचं पतन, 26 धावा 26 रन्स. सव्वीस धावा धावफलकावरती. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्यात त्या 27 रन्स आपण पाहतोय. क्षितिज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक्सर कुरोशी टीमच्या माध्यमातून धावा झाल्यात त्या 27 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गॅपमध्ये धाडलाय चेंडूला. गॅप चांगलाय, गॅप मोठा नाही. धावांना तोटा मिळतील. धावा 4 येतोय चौकार. धावा झाल्या त्या मात्र 31 धावा 31 रन्स 31. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली बॅटिंग. मी पहिल्याच म्हटलं रेनोशी टीम जबरदस्त टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला यंगस्टर कुरोशी टीम. दोन्ही टीममध्ये बॅटल रंगले परंतु चांगला चौकार आलाय. आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारच्या पलीकडे 4 धावा मिळाल्यात. चौकार आलाय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लर झोनमध्ये सिंगल येईल. सिंगलने पाहायला मिळते धावा त्या 32. 32 रन. (32) 32 रन्स 32 धावा 1 विकेटचं पतन. यावेळेस आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहताय. चेंडू मध्ये कॅच होईल. आता बरोबर आहे. 32 वरती 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न. अजित शेलार येईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते. सुनील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गणेश शेलार आपण पाहिले न्यू बॅटर गेले. त्यानंतर आता मात्र अजित शेलार बाजूला. त्यानंतर सुनील शेलार. अजित, गणेश, सुनील. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच धावा झाल्या त्या 32 धावा, 32 रन्स. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. थर्टी टू आणि 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. हो, पुन्हा एकदा बाउन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 6 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवले. 32 धावा, 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी क्षितिजच्या माध्यमातून. हो, एक्सलेंट बॉलिंग. यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमचे ऑफिशियल पंच आहेत कल्याणी सर आणि सूर्यकांत आडाव. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची सांगता झाली आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 32. तर 32 धावा, 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 4 स्वप्नीलच्या. चला जास्त वेळ दौडू नका, फिल्डिंग लावून घ्या. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नीलच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाजी हाताळली जाईल. आपण पाहता आई जन्नी भवानी माता चषक 2025 धावं पर्व कमबॅक करून दिला क्षितिजनं. आता मात्र स्वप्नील बॅटर आहे. गणेश शेलार आणि सुनील शेलार. आपण पाहताय 4 चेंडू गणेश शेलार खेळले, 4 धावा जमवले. 2 चेंडू खेळलाय सुनील आणि 0 धावसंख्या बनवली. म्हणजे जर विचार केला समीर शेलारचं जर बॅटिंग नसती झाली तर थोडंसं बॅकफुटवरती असता. तो मात्र रेणोशी संघ क्षितिजने चांगली गोलंदाजी हाताळली. आता मात्र स्वप्नील काय करतोय आपल्या टीमसाठी. स्वप्नीलवरती देखील जबाबदारी आहे. स्वप्नील गोलंदाजी करेल. हो यष्ट्या उलवलाय, डाव धळलाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 32 अंकावरती 3 विकेट क्रमांक 3. जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं कमबॅक करण्याचा प्रयत्न करते. आता मात्र यंगस्टार कुरोशी टीम समीर शेलारने मात्र खंदी फलंदाजी केली. जर समीर शेलारला सोडलं तर एकाही बॅटरला चांगला खेळ करता आलेला नाही आहे रेणोशी टीमच्या. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहत आहे. स्वप्नीलने मात्र पहिल्या चेंडूतून विकेट मिळवली. त्याला टीम मिटिंग नकोय, त्याला बॅटर लवकर जा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र चेतन मैदानाच्या आतमध्ये धावा दिल्यात त्या 32. 3 विकेटचं पतन. त्या 5 चेंडू शिल्लक आहे. 45-46 धावा जर झाल्या तर फायटिंग स्कोर होईल. मागच्या मॅचमध्ये 28 धावा डिपेंड केल्या. ते मात्र कळमगाव उफाळे टीमनं गोलंदाजीच्या जोरावर केसुसी गावडोशी सारखा संघ पराभव स्वीकारावा लागलाय. एक्सलेंट बॉलिंग. डॉट चेंडू विकेट नंतर डॉट मिळवलाय. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, चांगला कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एफर्ट चांगला, चांगली कामगिरी, चांगली दमखम. क्रिकेटचा खेळ निराळा आहे मित्रांनो, त्याची मजाच वेगळी आहे. कधी फलंदाज कधी गोलंदाज. यावेळेस अपील केली आहे, पंचांनी मात्र स्वीकारली आहे. बॅटर बॅक टू बॅल कमबॅक करतोय गोलंदाज स्वप्नील. आणखीन एक विकेट मिळवतो. विकेट क्रमांक 4. 32 अंकावरती काय गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. बघा क्रिकेट कसं आहे, कमबॅक केलं जात आहे वारंवार. समीर शेलारच्या धावसंख्या वगळल्या तर एकाही बॅटरला मैदानामध्ये तग धरता आलेला नाही आहे. सगळे डगआउटमध्ये येत आहेत आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली कामगिरी. कौतुक करेन क्षितिजचं. षटक क्रमांक 3 ज्यांना हाताळलं कौतुक करेन. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर हॅलो दुसऱ्या जोडीला स्वप्नीलचं आतापर्यंत चेंडू हाताळले 3 आणि विकेट मिळवले ते मात्र 2. एक त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, एक लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवरती फटका खेळला, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, थ्रो कुठे येईल ते देखील पाहणं गरजेचं आणि 2 धावा. तिसरीचा प्रयत्न काय घडतंय, बाद झालाय. 2 धावा तर निश्चित झाल्यात. तिसरीला बाद झालाय, 2 धावा झाल्या. त्या 34 ट्राय घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॅटरचा. मात्र सद्यस्थिती जर पाहिली 34 धावा आतापर्यंत, 5 विकेटचं पतन पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्स मधले. विजेता आपण पाहतोय कोण ठरेल. आई जन्नी भवानी माता चषक 2025 पर्व 10व्यामध्ये 34 धावा आतापर्यंत आणि 5 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. रन्स, 5 विकेटचं पतन. स्वप्नील इथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू येईल, दन 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 करीत 4 चौकार. चेंडू बाउन्स झालाय. या चौकारानं संजीवनी आणली आहे रेणूशी टीमला. फायटिंग स्कोर झालाय. पहिले 4 चेंडू जबरदस्त हाताळले. 5व्या चेंडूवरती 4 आलाय. धावा झाल्या त्या 38 धावा. 38 रन, 5 विकेटचं पतन आलंय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, थोडंसं मागणं ठरेल. या 4 ज्या आल्यात सुनील शुभमच्या बॅटमधून त्या संजीवनी देणाऱ्या ठरतील. फुल टॉस, फंबल झालाय. हिट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती येथील मॅग्निफिसेंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. येथील त्या धावा 6, फिनिशिंग टोटल मिळवून दिली आहे रेणूची टीमनं. धावा झाले त्या मात्र 44. 45चं लक्ष्य बघा कुठे कधी क्रिकेट टर्न घेईल. कमबॅक केलाय. 32 धावा होत्या, त्यानंतर डॉट डॉट, त्यानंतर बघा लगेचच 2, एक षटकार एक चौकार आहे आणि 2 धावा आल्या. टोटल त्या धावा ऍड केल्या, धावा झाल्या त्या 44. लॉट्स पाडण्यात येत आहे. येथे दखल घ्यायची आहे. चला रेणूची टीम आपण लगेच मैदानात दाखल व्हा. रेणूची टीम कळमगाव जेएमसीसी चतुर्बेट. पहिली मॅच कळमगाव जेएमसीसी कळमगाव चतुर्बेट यांच्या दरम्यान पहिला सामना असेल. दुसरा सामना जेबीसीसी रुळे विपक्षी टीम केयूसीसी गावडोशी टीम. दुसरी मॅच असेल केयूसीसी गावडोशी विपक्षी जेबीसीसी रुळे टीम यांच्यामध्ये सामना क्रमांक 2 होईल. हरसंदी विपक्षी टीम झांजवड विपक्ष केसीसी हरसंदी. सामना क्रमांक 3 झांजवड विपक्ष केसीसी हरसंदी यांच्यामध्ये सामना क्रमांक 3 होईल. नेक्स्ट मॅच केबीसीसी बिरवाडी बेळापूर. केबीसीसी बिरवाडी विपक्षी टीम बेळापूर यांच्या दरम्यान सामना क्रमांक 4 होईल. याची दखल घ्या. हा झाला अ गट, बरोबर. शनिवारचा अ गट. आता ब गट, शनिवारीचा ब गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श घावरी विपक्षी टीम गावडोशी केसीसी गावडोशी टीम आणि आदर्श घावरी. चला रेणूची टीम फिल्डिंग लावून घ्या प्लीज. केसीसी गावडोशी आदर्श घावरी. ब गटातील पहिली मॅच. ब गटातील दुसरी मॅच शनिवार रेणोशी सोनाट ब. ब गटातील दुसरी मॅच शनिवार रेणोशी विपक्षी टीम सोनाट ब.
चला बॅटर जाऊ द्या लगेचच मैदानामध्ये, टाइमपास नको प्लीज. धावा जमवायच्या त्या 45 धावा. तदनंतर NDCC सोनाट आणि विपक्षी टीम रविवारचे अ गटातील पहिली मॅच. आवळण टीम विपक्ष NDCC सोनाट रविवारी अ गट पहिली मॅच. अ गट रविवार दुसरी मॅच. अहेरे वानवली विपक्षी टीम अहेरे वानवली विपक्षी टीम अहिर रविवार सामना क्रमांक 2 अ गट. आता सामना क्रमांक क गट. सॉरी. दाबेकर आणि देवळी. दाबेकर आणि देवळी टीम. दाबेकर विपक्ष देवळी टीम. नेक्स्ट मॅच बिरमणी टीम. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहे, डॉट पाहायला मिळतोय. बिरमणी आणि रुळे वैभव. रुळे टीम. क गटातील टीम्स कंप्लीट झाल्या. तर ड गटातील पाली चॅलेंजर मोहन दाबे. पाली चॅलेंजर मोहन दाबे. फटका चांगला आहे, चेंडूला उंची दिली, 1 बाउन्स मिळतील. ते धाबा 4 येतोय, चौकार. 4 धाबा लिया. दाबे मोहन आणि पाली चॅलेंजर. त्यानंतर शेवटची मॅच असेल अहिर ब आणि वाळणे. चौकार आलाय आणि चौकार निश्चित धावफलकावरती धावा झाल्या. ते मात्र आपण जर पाहिल्यात तर तब्बल 4 धावा, 45 धावाचं लक्ष. समीर शेलारच्या षटकामध्ये आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती 4, 45चं लक्ष. हे ठेवून द्या. इथे मात्र सध्या लागते का पाहिजे. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येतोय. धावा झाले त्या 5. धावा झाले त्या मात्र 5. धावा झाले त्या 5 धावा. आपण पाहताय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळेच फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 बाउन्स पुन्हा मिळतोय का पाहायचा प्रयत्न चांगला केलाय, चांगला एफर्ट दिलाय. धावा मिळतील त्या 2 आतापर्यंत. 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावफलक सर्व धावसंख्या लगावली गेली. त्यामध्ये 7 या अंकामध्ये स्वप्नील आणि सागर ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 7 धावा, 7 रन्स. स्वप्नील आणि सागर ही जोडी यंगस्टर कुरोशी टीमकडून बॅटिंग करताना रेणूची टीम करून समीर शेलार. फटका खेळतोय, गॅप आहे, मोठा नाही धावा ना तोटा मिळेल. येतील त्या धावा 4. चौकार. ब्लास्टिंग चौकार आहे. चौकारशी धावा झाले. त्या मात्र धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स. 45चं लक्ष. समीर शेलारवरती आक्रमण केले. काय घडतंय मैदानामध्ये. मागे देखील पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग्समध्ये पाहिलं 3 षटकं 32 धावा होत्या. असं वाटलं लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती एक 4-6 आला आणि धावसंख्येचं पारडं 44 अंकावरती नेऊन ठेवलं गेलं. हाफ ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल. धावा झाल्या त्या 12 रन्स. 12 धावा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. चला टीम मिटिंग नकोय. पहिल्या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या मात्र 12 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या 12 रन्स. रन्स आपण पाहतोय. रेनोशन यंगस्टार कुरोशी टीम. आता 18 चेंडू 33 धावा. टीम मिटिंग नको आहे प्लीज. टीम मिटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. टीम मिटिंग करू नका. षटक क्रमांक 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील शेलार. 18 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुनील शेलार गोलंदाजी करतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये
18 चेंडू 33 धावा 33 रन्स. 18 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. आई जंडी भवानी माता चषक 2025 पर्व 10व आपल्या भेटीला. जबरदस्त एफर्ट, चांगली कामगिरी. अठरा 33चं समीकरण. ओहो, पहिला चेंडू ब्लॉक चेंडू पाहतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या 12. 17 चेंडू 33. रोहन रांजणे रॉय यांचं या ठिकाणी शुभाग मंडळ, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती पहिला चेंडू डॉट. धावा झाल्या त्या मात्र 12. 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. यामध्ये आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू येईल. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील संपन्न होते. 2 धाव आल्या. 2 धावींनी धावफलक सरसवला. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 14 या अंकावरती. 14 रन्स. आता 16 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. चौकार षटकार या मॅचमध्ये थोडासा ट्विस्ट आणेल. एखादी विकेट या मॅचमध्ये ट्विस्ट आणेल. वळण घेतलं जाईल. 16 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 31 डन्स. 16 बॉल्स. 16 बॉल 31 डन्स. फुल टॉस. लिडिंग एज. नो चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. एक सिंगल आली. नोची एक आणि डिक्लेअर झोनची एक, अशा 2 धावा येतील. 2 धावांनी धावफलक सरसवलं गेलं. 16 या अंकावरती. 16 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट. 16 रन्स आपण पाहतोय. 16 धावा. 16 चेंडू 29 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. या सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 17. 17 रन्स. 15 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 17 रन्स आपण पाहतोय. 15 चेंडू 28 धावा. स्वप्नील आणि त्या जोडीला सागर आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त एफर्ट आपण पाहताय. चांगली कामगिरी. थोडासा अडथळा येतोय. 15 चेंडू 28 धावा झाल्या त्या 17. स्वप्नील खेळतायत 6 चेंडू 12 धावसंख्येवरती. सागर खेळतायत 4 चेंडू 4 धावसंख्येवरती. आई जन्नी भवानी माता चषक 2025 पर्व 10व आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. 15 चेंडू आणि 28 धावा. अड बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. आता मात्र 14 चेंडू 28 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रात्यक्षिक पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुनील च्या माध्यमातून. 14 चेंडू 28 धावेंची गरज मैदानामध्ये. अद्याप फायटिंग नाहीये. अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल. आक्रमण केलंय. क्षेत्रशिका आहे आणि अजित मात्र कॅच घेतोय. बॅटर येईल बॅक टू पवेलियन. स्वप्नील. विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. डगआउटमध्ये जाईल बॅटर स्वप्नील. आता 13 चेंडू 28. टीम मीटिंग नकोय. चला जागेवरून सेलिब्रेशन करा. अगोदर आपल्या स्पर्धेला उशीर झालाय. चला बॅटर येऊ द्या. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. 28 धावा 13 चेंडू. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 28 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 13 चेंडू 28 धावा ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
सागर आणि त्या जोडीला आपण जर पाहिलं तर न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल. चला लवकर जायचं बॅटर. मयूर मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 28 धाब्यांची गरज. बॅटर मात्र बाद झाले आहेत. 13 चेंडू 28 धावा 28 धावा 13 चेंडू. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र केली जाते. ओहो हाफ ट्रॅकर चेंडूला फक्त ग्लान्स केले. फक्त एक सिंगल मिळवली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 18 रन्स. एक विकेटचं पतन. आता मात्र 12 चेंडू 27ची आवश्यकता. टीम मिटिंग नकोय. गोलंदाजाला 5 रन करा. 2:50 अवधी झालाय. चला विनंती आहे फास्ट करा. बरेच सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. धावा झाले त्या 18. एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 27चं समीकरण. गोलंदाज येईल षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज शुभम शेलार. शुभम शेलार 12 चेंडू 27 धावा 27 रन्स 12 बॉल्स. 27 रन्स 12 बॉल. 12 चेंडू 27 धाब्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. चला फास्ट करा. 12 चेंडू 27 रन्स. नक्की जबर पाहतोय. वाईड चेंडू अतिरिक्त एक सिंगल येते. एक सिंगल धावा झाले त्या 19. आता 12 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 26 रन्स. 12 चेंडू आणि 26 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. ते मात्र यंगस्टर कुरोशी टीमला पुढे शफल झालाय. फटका खेळतोय. मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या बाजूला आपण पाहता एक सिंगल येते आणि सिंगल धावा झाल्या त्या 20 रन्स. 11 चेंडू आणि आता मात्र 25 धाब्यांची गरज. एकात दुसरा मोठा फटका यंगस्टर कुरोशी टीमला मॅचमध्ये इन करेल. 11 चेंडू 25. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हो डॉट चेंडू आलाय. सगळ्या पद्धतीची गोलंदाजी. 9 चेंडू 25 मोठ्या फटक्यांशिवाय आपण पाहतोय. 10 चेंडू 25 धाब्यांची गरज. धाबा झाल्या ते 20. एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय. पुढे स्टेप आउट झालाय. फ्लॅट 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 आणि पावा पुस्तक षटकार. 6 धावा मिळतील. मी म्हटलं मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावा झाल्या त्या 26. 9:19ची आवश्यकता. पहिल्या इनिंग्समध्ये देखील असंच झालं. रेणूची टीम बॅटिंग करत होती. 3 षटकांमध्ये 32 होत्या. 4 चेंडू व्यवस्थित आले. 5व्या वरती चौकार आला. 6व्या वरती षटकार आला. 44 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि 45चं लक्ष ठेवता आलं. 9 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. आता मात्र फायटिंग सुरू झाली आहे. मयूर शिंदे नॉन स्ट्राईक सागर फायटिंग करतोय. 6 चेंडू खेळलाय. 10 धावा जमवल्यात. म्हणजे जर आपण पाहिलं तर या चेंडूमध्ये 6 मिळवल्या. हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न. कॅच होते का पाहायचे. सेफ झोन आहे. सिंगल. दुसरीचा प्रयत्न. थ्रो कुठे येईल ते देखील पाहणं गरजेचं. आणि दुसरी धाव मिळती आहे. 2 धावा येतील. 2 धावा झाल्या त्या 28. आता 8 चेंडू 17चं समीकरण. 8 चेंडू 17. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आता सुरू झाली आहे. सागर आक्रमकता धारण करतोय. सागर विस्फोटक बॅटिंग करतोय. सागर चॅलेंज करतोय. तो मात्र रेणूची टीमला की अजून मॅच मी सोडलेली नाही आहे. मॅच मी अजून जिंकलोच नाही आहे. लढत माझी सुरू राहील. पडझड माझी होईल. अडखडणार लडखडणार. परंतु जोपर्यंत शेवटपर्यंत मैदानात आहे बाजी जिंकण्याचा प्रयत्न मी करणार. ती परिस्थिती. 8 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण केलंय. ओ हो हाय 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 हाय. बिग 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 स्मॅश इट. सुपर 6. सुपर से लेकर ऊपर. जबरदस्त बॅटिंग. 34. पूर्ण पारडं बदलण्याचं काम सागरच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतं. मी म्हटलं अद्याप मॅच संपलेली नाही आहे. दाखवून देतोय मॅच बॅलन्स आहे. 7 चेंडू आणि 11 धावा.
सागर खेळतोय 8 चेंडू 18 वरती. जबरदस्त बॅटिंग 7 चेंडू 11. 11 रन 7 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगला दमखम पाहायला मिळते. आई जननी भवानी माता चषक आपण पाहताय 2025 पर्व 10. एफर्ट दिलाय. चांगली दमखम दाखवली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला एफर्ट आपण पाहू शकाल. चला भेल दौडू नका. 7 चेंडू 11 धाब्यांची गरज. चांगल्या क्रिकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतोय. एफर्ट मिळेल. चांगली दमखम 7 चेंडू 11. शुभम वरती अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय. ओहो यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. चला गोलंदाजाला 5 रन करा. टीम मीटिंग करू नका प्लीज. अजून बरेच सामने खेळवायचे तर आपल्याला गोलंदाजाला येऊ द्या. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. जननी भवानी माता चषक 2025 पर्व 10 अ गटातील शेवटची मॅच रेनोशी यंगस्टर कुरेशी यांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळते. ब गटामध्ये जर आपण पाहिलं तर मॅच होईल बिरवाडी KBCC विपक्ष BCC जावली. त्यानंतर दुसरी मॅच होईल हातलोट आणि आहिर ब यांच्यामध्ये लढती होतील ब गटातून. मात्र इथे अ गटामध्ये पाहतोय रेनोशी आणि यंगस्टार कुरोशी यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग फैलावून घ्या. 6-11चं समीकरण. आपल्याकडे 3 प्रॉपर गोलंदाज असतात. एखाद्या टीममध्ये 4 गोलंदाज असते परंतु लवकर घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. 11 रन 6 बॉल. चला जास्त वेळ दौडू नका. बरेच सामने खेळवायचे. 6 चेंडू 11 धाबा. 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 11 धाबा. 6 चेंडू. अद्याप मॅच बॅलन्स आहे. पाहतोय अजित येईल गोलंदाजी ट्रॅकवरती. मयूर शिंदे सायकेंडवरती. नाव सायकेंडवरती. सागर जो 9 चेंडू खेळलाय 18 धाबा जमवल्यात. अजित शेलार 6-11चं समीकरण. इथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल. 5 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. 10 धाबा 5 चेंडू. जबरदस्त एफर्ट. अद्याप सद्यस्थितीला परिस्थिती थोडी बिकट आहे. परिस्थिती तिखट आहे. गोलंदाजी तिखट होईल तर परिस्थिती बिकट येईल. परंतु परिस्थिती बिकट आहे. रेणूची टीमची 5 चेंडू 10 दोन्हीकडे मॅच बॅलन्स आहे. यावेळेस अगदी खेळतोय. गॅप काढण्याचा प्रयत्न केलाय परंतु कुठे चेंडू जाईल. डिक्लर झोनमध्ये आहे का पाहायचंय. डिक्लर झोनमध्ये चेंडू. 4 चेंडू 9 धाबा. 4 चेंडू 9 धाबा. 9 धाबा 4 चेंडू. मॅच अद्याप बॅलन्स आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रेनोशी यंगस्टार कुरोशी टीम यांच्यामध्ये लढत सुरू आहे. चांगलं क्रिकेट. कळमगाव उफाळ्याने गावडोशी KUCC पाहताय. मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. सागर आणि मयूर शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस उंचावून ढकललाय. चेंडूला गॅप मिळतोय. मिळतील धावा. 4 येतोय चौकार. आता मात्र 3 चेंडू 5चं समीकरण येऊन ठेपलंय. आउटसाईड दी ऑफ स्टंप. एवढ्या लॉंग केलाय. बॅकवर्डवरती गेले. बॅटचा फेस ओपन केलाय आणि अगदी टपली सिस्टीमचा वापर करत असताना भिरकावून दिलाय चेंडूला. जबरदस्त मिळतील धाबा 4. आता 3 चेंडू 5 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. डीप कव्हरवरती चेंडूला ढकललं आणि मिळवल्या 4. पुन्हा गॅपमध्ये ढकललाय. नो मॅन्स लँड. मिळतील धाबा. किती धाबा येतील आणि धाबा आल्यात त्या मात्र 6 धाबा आलाय. षटकार. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय. यंगस्टर कुरोशी टीमनं काय क्रिकेट आहे पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. एकदा रेनोशीकडे एकदा यंगस्टर कुरोशीकडे. एकदा रेनोशीकडे एकदा यंगस्टर कुरोशीकडे सामना जिंकलाय. चला कळमगाव उफाळे आणि यंगस्टर कुरोशी टीम लगेचच टॉस होईल.
थँक्यू. आपण टॉस करत आहोत, ज्यांचा आवाज आपण टॉसमध्ये ऐकत आहोत. विनोद जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत या मॅचमध्ये ऐकत आहात. आपण टॉस करूया. दोन्ही विनिंग टीम आपण लगेचच रिपोर्टिंग करा. आपला या ठिकाणी टॉस